स्टार्ट झालेली आहे. नाही कोण नाही. 4 रन्स. नावली रे नावली. नावली. पुजारी आणि सतीश इलेव्हन आहे. सतीश इलेव्हनची बॅटिंग आहे. पुजारी कुठे उभी रे. विकेट किपर आहेत. पहिल्याच बॉलला चौकार मारलेला आहे. मंगेश यांनी उत्कृष्ट फलंदाज केलेला आहे. आणि ह्या सुद्धा 4 गेलेला आहे. 2 बॉल 8 रन. 2 बॉल 8 रन. उत्कृष्ट फलंदाजी. उत्कृष्ट फलंदाजी. 2 चौकार मारलेले आहेत. मंगेशने 2 चौकार मारलेले आहेत. चांगल्या प्रकारे फलंदाजी केली आहे. 2 बॉल 8 रन. एक धावा. मंगेशची 1 धाव. आता बॅटिंग करून सचिन किसन बॅटिंगला आलेला आहे. उत्कृष्ट 4 रन. 4 रन. किसनचे 4 रन आलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाजी झालेले आहेत. धाव संख्या 13. सतीश इलेव्हन 13. 1 रन. नाही आहेत जेवायला गेले. हा राहू दे चाल. आपल्या प्रत्येक मॅच नंतर बॉल मागवा. हो ते मागवतो ना. इथेच ठेवतात. बॉल किती उरले तर फायनलला बॉल आहेत का? आहेत ना. आहेत. ह्याच्यानंतर फायनलच आहे ना. आमची आता किती 3री मॅच असेल ना. 2 झाल्या. हा हो दोन्ही हरली. नाना पण दोन्ही हरले. 3री जिंकला. हो सांगतो. स्कोर झालेला आहे 14. बॉलरचं नाव काय. समीर. बॉलर समीर. एक मैच आहे खेलेंगे टाइम पास. बॉलिंग कुठला. हा पहिला बॉल समीरने चांगली आता कॅच आहे किंवा नाही. तो 6 मारलेला आहे. किसनने 6 मारला आहे. स्कोर झालेला आहे 20 ना. स्कोर 20 झालेला आहे. सतीश इलेव्हन उत्कृष्ट फलंदाजी. 2रे ओव्हर. दुसरी ओव्हर उत्कृष्ट फलंदाजी. हा सुद्धा गेलेला आहे. 4 रन. 24 धावा झालेल्या आहेत. सतीश इलेव्हन 24. 2 बॉल 24. चांगल्या प्रकारे फलंदाजी चालू आहे. 9 विकेट झालेले अजून. एकही विकेट गेलेला नाही. किसनने उत्कृष्ट चौकार लावलेला आहे.
तिसरा बॉल टाकत आहे समीर. तिसरा बॉल समीर टाकत आहे. हा? समीर आणि हा परत चौकार आलेला आहे किसनचा. 4 रन. स्कोर आहे 28. नो लॉस. 28 नो लॉस. बॅटिंग चांगल्या प्रकारे बॅटिंग चालू आहे मंगेश आणि किसन. पुन्हा 2 काढण्याचे प्रयत्न केलेले पण 1 धावा. एक केलेला किती झाला स्कोर? स्कोर झालेला आहे 29. सतीश शिलेवान 4 बॉल. मंगेशने फटका मारलेला आहे पण 2 रन नाही. लास्ट बॉल. 30 धावा. नो लॉस. लास्ट बॉल. हा उत्कृष्ट षटकार आहे. मस्त शॉट. 6 धावा. किसन 6 धावा. 36 रन. 2 ओव्हर 36. 5 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हर 36. नवीन बॉलर आलेला आहे सुयोग पाटील. सुयोग पाटील बॉलिंगला येत आहे. राइट आर्म और द विकेट. छोटा पाटिल. ये दोनों भाई है क्या पाटिल? हाँ ये बड़ा भाई चिट्टा भाई. लेकिन दोनों का अच्छा है यार. बॉलिंग भी अच्छा है दोनों का. बैटिंग भी अच्छी है. नहीं नहीं दोनों का बॉलिंग भी. बॉलिंग और अच्छा करते हैं ये भी करते हैं हाँ. 4 रन आहे. 4 4 4. अडवलेला आहे 4 नाही. 2 धावा. स्कोर झालेला आहे 38 रन. 38 रन झालेले आहेत. आणि आउट झालेला आहे. बाद. मंगेश बाद झालेला आहे. पहिला विकेट गेलेला आहे आणि मुस्तफा कमिंग आलेला आहे. मुस्तफा आलेला आहे. मागच्या मॅचला मुस्तफाने उत्कृष्ट फलंदाजी करून मॅच जिंकवलेली होती. चांगल्या प्रकारे त्याने गेल्या महिन्यात मॅन ऑफ द मॅच काढलेली होती आणि मॅच जिंकून सुद्धा दिलेली होती. मुस्तफा. मूर्ती छोटी कीर्ती महान. किसन बॅटिंगला आहे. आता ही कॅच आलेली आहे. आता काय होते? सुटली कॅच. गेली कॅच. किसनची कॅच गेलेली आहे. आउट दिलेला आहे आणि हा रनआउट झालेला आहे. गुड. चांगल्या प्रकारे रनआउट केलेला आहे. मुस्तफा बाद. 0 वर मुस्तफा बाद. किसन स्ट्राइक. आलाय कुठे आलाय?
पीटर बॅटिंगसाठी येत आहेत. अनुभवी प्लेयर, अनुभवी बॅट्समन, बॉलर, ऑलराऊंडर आणि पीटर येत आहेत. आत्ताचा तो सामना चालू होतो. पुजारी 11 वर्सेस सतीश 11. रोमहर्षक असा हा सामना चालू आहे. सेमीफायनलचा सामना चालू आहे. पुजारी 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेली आहे. तिसरी ओव्हर चालू आहे. सुएक यांचा पुढचा चेंडू आणि चेंडू सरळ षटकार मारलेला, उत्तुंग षटकार मारलेला आहे तो. किसन यांनी अंदाज घेऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलेला हा षटकार. 6 धावांची भर, धावसंख्या 45. तिसरी ओव्हर चालू. तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू, 5वा चेंडू. किसन यांना उत्कृष्ट फलंदाजी करतात किसनने परत उंचावून चेंडूचा आणि चेंडू परत सिक्सर मारलेला आहे तो. 6 धावांची भर, उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना किसनद्वारे आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्ताची जी मॅच चालू आहे पुजारी वर्सेस सतीश. पुजारी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू किसन यांना. किसनने पूर्णपणे चुकलेले आहेत. 1 धाव मात्र ते काढू शकलेले आहेत. 1 धावेची भर, धाव संख्या 52. धाव संख्या 52. 2 बाद 52. अर्धषटक फलकावर लागलेला आहे. 2 बाद 52. अत्यंत चुरशीची मॅच होणार आहे. सतीश 11 वर्सेस पुजारी 11. मॉर्निंग क्रिकेट क्लब तर्फे सामने आयोजित केलेले आहेत. प्रथम पारितोषिकाचे आयोजक आहेत ते सतीश साळुंके. द्वितीय पारितोषिकाचे आयोजक आहेत ते नाना भुजबळ. रवी यांचा पहिला चेंडू राईट राऊंड मारा आणि हा मला वाटतं चौकार गेलेला आहे. राकेश चव्हाण हे उत्तम प्रकारे अशी पंचांची कामगिरी निभवताना दिसतात. अनुभवी असे ते पंच म्हणून ओळखले जातात. राकेशजी 56 स्कोर झालेला आहे. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतात रवी आणि त्याला तोंड देतात ते किसन. रवी यांचा पुढचा चेंडू किसन यांनी उंचावून आणि षटकार, खणखणीत षटकार मारतात किसन. आपल्या उंचीचा, आपल्या ताकदीचा पुरेपूर फायदा घेतात किसन. षटकार मारलेला, धावसंख्येत भर, धावसंख्या 62. 62 धावसंख्या. चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकातले 4 चेंडू बाकी. रवी यांनी 2 चेंडू मध्ये 10 धावा दिलेल्या आहेत. रवी यांचा तिसरा चेंडू राईट आर्म राऊंड द मारा करतात ते किसन यांना. किसन यांनी परत वरून मारलेला, बघे झेल होते का. 1 धाव तर पूर्ण केली आणि हा झेल उत्तम प्रकारे झेल घेतलेला आहे. किसन हे चांगल्या प्रकारची कामगिरी करून आपल्या तंबूत परत आहेत. खरोखर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून ते संघामध्ये जात आहेत. आत्ताचा जो सामना चालू होतो सतीश 11 पुजारी सेमीफायनलचा सामना. आता त्यांची जागा घेत आहेत किसन यांची बापू. पीटर आपल्या संघासाठी काय करतात ते बघूया. रवी यांचा पुढचा चेंडू पीटर यांना. आत्ताच बाद झालेले किसन यांच्या जागी आलेले आहेत बापू. आपल्या संघाची मदार बापू आणि पीटर यांच्यावर.
रवी यांचा पुढचा चेंडू पीटर यांना. पीटर पूर्णपणे चुकलेले आहेत. चेंडू निर्धाव, कुठल्या प्रकारची भर नाही. धावसंख्या 62. अनुभवी गोलंदाज आहेत ते रवी नाईक यांचा पुढचा चेंडू पीटर यांना. पीटर पूर्णपणे आणि पीटर बाद झालेले आहेत. एसटीचीच झालेले आहेत पीटर. राजीव गांधी मैदान खेळायचे बुवा हे सगळे आपला नाना भोईर बुवा 4 बाद 62. बुवा नाना भोईर ते सगळे सुयोग जोशी खेळत पण असतो का लिंगारकर? पीटरच्या जागी आलेले ते सुयोग जोशी. स्ट्राईकला ते बापू. अनुभवी असे गोलंदाज फलंदाज बापू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून ज्यांची ख्याती आहे ते बापू. रवी यांचा पुढचा चेंडू जोशी यांना. जोशी बाद झालेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे ती रवी नाईक यांनी. दोन्ही संघाने लक्ष द्यायचे. 5-5 षटकांचा सामना आहे. पुजारी 11 वरचेच सतीश 11. 4 षटकं संपलेली आहेत आणि धावसंख्या झालेली ती 62. विवेक भुजबळ. स्ट्राईकला ते बापू. राईट आर्म मारा करतील परत आणि त्यांना तोंड देतील बापू. बापू यांनी मारलेला चेंडू आणि उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. बापू हे तंबू मध्ये. आता बापू यांच्या जागी आलेले ते ब्रिट्टो. आपल्या संघाची सर्व मदार आता ब्रिट्टोनवर आहे. स्ट्राईकला ते विवेक भुजबळ. उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. लॉंग ऑफला चांगले क्षेत्ररक्षक. परब यांचा पुढचा चेंडू आणि मिसफील्ड झालेला आहे विकेट किपर यांच्याकडनं आणि आज चौकार. मात्र यष्टीरक्षकांनी अपील केलेला आहे आणि पंच काय निर्णय घेतात ते त्वरित कळवा. पंच मध्ये आहे ना फक्त अंपायर नेऊ. नॉट आउट. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नॉट आउट. 4 धावा. 66 धावा झालेल्या आहेत. अखेरचं षटक परब यांचा अखेरचं षटक. संघाचा अखेरचं षटक. विवेक यांनी मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केली. बघू दुसरी धाव पूर्ण करतात का. एका धावेवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या 67. 3 चेंडू बाकी. सेमी फायनलचा सामना 5 षटकांचा सामना खेळण्यात आलेला आहे. आत्ताचा सामना चालू आहे तर सतीश 11 वरचेच पुजारी 11. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात परब यांचा पुढचा चेंडू संजय ब्रिट्टोने मारलेला बघू काय आणि पाटराने झेल घेतलेला आहे आणि संजय तंबूत. 2 to go. संघाचे कर्णधार सतीश शेठ साळुंके. परब यांचा चेंडू विवेक यांनी मारलेला 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव करतात का पुन्हा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण
आणि मिसफील्ड झालेले आहेत. 2 धावा पूर्ण, तिसरी धाव पूर्ण करतात आहे बघूया. आणि सतीश साळुंके मात्र वयाच्या मानाने भरपूर धावतात. 3 धावा पूर्ण केल्यात. चौथी धाव घेण्या मात्र ते अपयशी ठरलेले आहेत. एक धावबाद झालेले आहेत. 3 धावा मात्र पुजारी 11 यांनी रोखू शकले नाहीत. 3 धावांची भर. 70 धावा झालेल्या आहेत. नवीन फलंदाज वाकड्या. अनुभवी प्लेयर विनोद सपकाळ. पनवेल तालुक्यामध्ये त्यांची ख्याती आहे विकेट किपर म्हणून. परब यांचा पुढचा चेंडू विनोद सपकाळ यांना. लास्ट बॉल. षटकार मारला तो विजय भुजबळ यांच्याकडनं गांधी बाबाची नोट. 501 रुपयाचं बक्षीस आहे. 1 धाव पूर्ण केली व दुसरी धाव पूर्ण करतात काय. विवेक यांनी त्यांना कॉल केलेला आहे. विनोद धावतात बघूया. मी धावू का तो धाव, दोघं आउट. अशा प्रकारे धावबाद झालेले आहेत. 1 धावेची भर. धाव संख्या 71. 72 विन. विवेक आउट झाला. 72 धावांचं आव्हान सतीश 11 संघाने ठेवलेले पुजारी 11 संघासमोर. आत्ताच्या ज्या सामन्यामध्ये किसन यांनी एकूण 50 धावा केलेल्या आहेत. मॉर्निंग क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक अभिनंदन. किसन उत्कृष्ट खेळलेत. एकूण 50 धावांचं योगदान आहे त्यांचं. ह्या 71 धावामध्ये एकूण 50 धावांची अशी उत्कृष्ट खेळी करून त्यांनी आपल्या संघासाठी बहुमूल्याचा वाटा दिलेला आहे. किसन आत्ताचा सामना चालू होतो. सतीश 11 वर्सेस पुजारी 11. 72 धावांचं तगडं आव्हान सतीश 11 संघाने ठेवलेलं आहे ते पुजारी 11 संघासमोर. सांगायला पाहिजे मी कसा बॉटल पलटी मारणार आहे. एक बॉटल पलटी मार. हे बॉटल आहे ना, बॉटल पलटी मारली तर हा चालेल ना. बॉटल मार ना. हे मार बळा मुस्तफा एवढ्या बाटल्या आहेत. रिकामे आहेत त्या. तिथून बाराच्या त्याच्यात काय करायचं. पलटी मारून दे ना. त्या पण आणून देत नाही. नको बोलते. उद्या ठेवायच्यात त्या. ठेवायचे होते 10 रुपये. 30 बॉल 72 धावा असं तगडं आव्हान पुजारी 11 संघासमोर ठेवलेले आहे ते सतीश 11 संघाने. सेमीफायनल चालू आहे. 5 षटकांचा सामना आहे. किसन यांनी उत्कृष्ट अशा एकूण 50 धावा काढलेल्या आहेत आणि आता स्वतः वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतात ते किसन. आणि आकाश पॅट्रिक स्ट्राईकला ते आकाश पॅट्रिक, नॉन स्ट्राईकला ते मयुरेश. किसन यांचा पहिला चेंडू आकाश पॅट्रिकला आणि मला वाटतं 6. उत्कृष्ट असा हुक करून त्यांनी षटकार मारलेला आहे आकाश पॅट्रिक यांनी. किसन यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली होती. त्यांच्याकडनं उत्कृष्ट गोलंदाजी अपेक्षा आहे सतीश 11 संघाकडनं.
राईट आर्म राऊंड द मारा करतायत किसन आणि त्याला तोंड देत आहेत आकाश. वारंवार क्षेत्ररक्षण बदल करतायत मंगेश. मंगेश यांनी आता काहीतरी कान मंत्र दिलेला आहे तो किसन यांना. किसन यांचा पुढचा चेंडू आणि त्यांना तोंड देतील आकाश. आणि ऑफ ड्राईव्ह केलेला आहे चेंडू सरळ सीमा पार. उत्कृष्ट फटका मारला तो आकाश यांनी 4 धावांवर. धावसंख्या बिनबाद 10. आकाश एक सीझनवर प्रॅक्टिस करतात आणि उत्कृष्ट कोच म्हणून त्यांनी बराच वेळ आपली जबाबदारी पार पाडलेली आहे आकाश पाटरे यांनी. किसन यांचा पुढचा चेंडू आकाश यांना. लेग साइडला मारलेला आहे आणि मला टाक खणखणीत षटकार. पॅट्रिक यांनी पूर्ण फायदा घेतलेला आहे. 6 मारलेली आहे. 6 धावांची भर. धाव संख्या 16. 16 धावेमध्ये 2 षटकार 1 चौकार. पटरे यांनी 2 षटकार आणि 1 चौकार मारलेला आहे. 16 धावा झालेल्या आहेत वैयक्तिक आणि संघाच्या. किसन यांचा पुढचा चेंडू आकाश यांना. आणि मला टा झेलबात आणि मात्र बॅड लक. आकाश पटरे बाद झालेले आहेत. ऑफ ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात ते पूर्णपणे चकले. चेंडू सरळ क्षेत्रकाच्या हातात. 1 बाद 16. खरोखर चांगले खेळून ते तंबूच्या दिशेने परत आहेत आकाश. त्यांनी 16 धावामध्ये 2 खणखणीत षटकार आणि 1 चौकार. चांगले योगदान देऊन ते तंबूमध्ये परत आहेत. किसन यांनी 4 चेंडू टाकले. 4 चेंडू मध्ये त्यांनी 16 धावा दिल्यात आणि 1 मात्र विकेट त्यांनी घेतलेले. किसन यांचा पुढचा चेंडू मयुरेश यांना. मयुरेश यांनी उंचावरून मारलेला मात्र मयुरेश सुदैवी ठरलेले. तिथे कोणी क्षेत्ररक्षकने 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव पूर्ण केली आणि 2 धावांनी मात्र मयुरेश यांनी समाधान मानलेलं आहे. तिथं स्वतः कर्णधार सतीश यांनी चेंडू आडून यष्टीरक्षक विनोद सकपाळ यांच्या ताब्यामध्ये चेंडू सुपूर्द केला. 2 धावा मात्र ते रोखू शकले नाही. 2 धावांची भर. धाव संख्या 18. पहिल्या षटकातला अखेरचा चेंडू किसन यांचा. मयुरेश यांनी आणि चेंडू षटकार. बॅटेच्या बरोबर पट्ट्यामध्ये चेंडू टाकला किसन यांनी आणि त्या पट्ट्याचा पूर्णपणे फायदा घेतला. मयुरेश यांनी चेंडू सरळ भिरकावून दिला तो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांची भर. धाव संख्या 1 बाद 24. 6 चेंडू मध्ये 24 धावा मारलेल्या आहेत त्या पुजारी 11 संघाने. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन आहेत ते मंगेश हे उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक अशी त्यांची ख्याती आहे. मंगेश आपल्या संघासाठी काय करतात ते बघूया. पहिल्या षटकामध्ये 24 धावा पटकावल्या त्या पुजारी 11 संघाने. स्ट्राईकला आहेत ते
स्ट्राईकला स्वतः कर्णधार पुजारी साहेब. राईट आमोर्ध मारा करतील मंगेश, त्यांना तोंड देतील पुजारी. राईट आमोर्ध विकेट. 6 to go. मंगेश यांचा पहिला चेंडू पुजारी यांना. पुजारी यांनी वरून मारलेला चेंडू आणि चेंडू हवेत आणि षटकार. बापू यांनी भरपूर प्रयत्न केला पण चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावांची भर. 30 धावसंख्या 1/30. 72 धावांचं आव्हान पुजारी इलेव्हन संघासमोर ठेवलेलं आहे ते सतीश इलेव्हन संघाने. 30 चेंडूमध्ये 72 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. दुसरं षटक चालू आहे. दुसरे षटक टाकतायत ते मंगेश आणि उत्कृष्ट प्रकारे त्याला दाद देत आहेत संघाचे कर्णधार पुजारी. मंगेश यांचा पुढचा चेंडू, त्याला तोंड देतील स्वतः कर्णधार पुजारी. पुजारी यांनी परत एकदा आडव्या बॅटीने मारलेला चेंडू. 1 धाव मात्र मिळालेली. 1 धावेवर समाधान मानावं लागलेलं ते पुजारींना. 1 धावेची भर. धावसंख्या 31. मंगेश यांचा पुढचा चेंडू मयुरेश यांना. मयुरेश यांनी मगाशी खणखणीत षटकार मारला होता. परत एकदा मयुरेश यांनी षटकार मारलेला आहे खणखणीत, पण ग्राउंड लेवलला षटकार मारलेला आहे मयुरेश यांनी. अभिनंदन. 6 धावांची भर. धावसंख्या 1/37. 37 धावसंख्या झालेली होती पुजारी इलेव्हन संघाची. राईट अमोर्ध मारा करतायत ते मंगेश. 72 धावांचं आव्हान सहजरित्या पेलण्यात यशस्वी होतील अशी कुठल्या प्रकारची शंका नाही. पुढे त्यांनी ऑफसाईडला मारलेला आणि मात्र बापू यांनी हातातून आणि चेंडू सरळ सीमा पार. एक असा असावांचा कॅच त्यांनी सोडलेला आहे. बापू यांनी बॅड लक. 4 धावा वाचू शकले नाहीत बापू. मयुरेश यांनी खणखणीत षटकार, खणखणीत चौकार मारलेला आहे. 41 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक चालू आहे. 30 चेंडूमध्ये 72 धावांचं आव्हान सहजरित्या पेलवण्यात यशस्वी अशी आशा आहे पुजारी इलेव्हन वरचे सतीश इलेव्हन. मंगेश यांचा पुढचा चेंडू चकलेले, मात्र 1 धाव मिळालेली आहे ती बाईच्या स्वरूपात. अशा प्रकारे 1 धावेची भर. धावसंख्या 42. कृपया बॅट द्यावी मयुरेश यांना. कट लागले, बॅट कट, सॉरी. मयुरेश यांच्या खात्यात 1 नि भर. राईट आर्म राऊंड मारा करतायत ते मंगेश. पुजारी यांनी मारले हुक केलेला चेंडू सरळ सीमा पार. एकदम गचस गोलंदाजी मंगेश यांची. 6-4. 46 धावा झालेल्या आहेत. (46) 46 धावा लागलेल्या आहेत फलकावर. 2 ओव्हर संपलेले आहेत आणि पुजारी संघाच्या धाव फलकावर 46 धावा झालेल्या आहेत. फक्त 1 बाद 46. बापू यांनी झेल सोडलेला आहे आणि आता बापू आपल्या संघासाठी त्या झेलची काही भरपाई देत आहेत का बघतायत. उत्कृष्ट गोलंदाज आहेत ते बापू, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. 5 ओव्हरच्या मॅचेसचे सेमीफायनलचा सामना चालू आहे. सतीश इलेव्हन वरचे
पुजारी 11चं एक फलंदाज तंबूत परतलेला आहे. किसन या रूपाने, आकाश या रूपाने. बापू यांचा पहिला चेंडू आणि गच्चा क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि 4 धावा. पीटर यांच्याकडनं मिस झालेला आहे चेंडू आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. एक बाद आणि अर्धशतक फलकार लागलेले. अभिनंदन पुजारी 11 संघाचं अभिनंदन. बापू यांचा राईट आर्म वर मारा. मयूरेशनने पुढे चेंडू टोलवलेला आहे. एक धाव पूर्ण केले. स्वतः कर्णधार यांनी चेंडू अडवले, मात्र एक धाव अडू शकले नाही. ते एक धावेची भर. बापू यांचा पुढचा चेंडू, त्यांना तोंड देतील संघाचे कर्णधार पुजारी. राईट आर्म मारा आणि हा षटकार, जबरदस्त षटकार मारलेला आहे कर्णधार पुजारी आणि 57 धावा फलकार लागलेल्या आहेत. तिसरं षटक चालू आहे. बापू पुढचा चेंडू टाकतील. पुजारी यांना राईट आर्म मारा करतात. पुजारीने ऑफ ड्राईव्ह केली, एक धाव घेतलेली आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झाले तिथं. एक धावेची भर. धावसंख्या 58. तिसरं षटक चालू आहे. षटकांचा बादशाह मयुरेश मारण्याचा प्रयत्न चुकले. पायचित्त अपील केलं होतं, मात्र पायचित्त अपील पंच चव्हाण यांनी फेटाळलेला आहे. एक धावेची बल. धावसंख्या 59. बापू यांचा पुढचा चेंडू पुजारी यांना. राईट आर्म मारा करतायत ते बापू पुजारी यांना आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. चाणक्य नीती वापरलेली होती मयुरेश यांनी. पुजारी साहेबांना त्यांनी सांगितलं तुम्ही स्ट्राईकला पोहोचा, आम्ही तोपर्यंत स्ट्राईकला पोहोचतो आणि एक धाव पूर्ण केली. ते मयुरेश यांनी एक धावेची भर. धाव संख्या 1 बाद 60. 12 चेंडू 12 धावा. 12 MS06 12. सतीश साळुंके वर्सेस पुजारी. बघा मॅच मध्ये काही होऊ शकतं. कृपया प्रेक्षकांनी गडबड करू नये. आटीतटीची मॅच चालू. सेमीफायनल. लेफ्ट ऑन डावकुरा गोलंदाज पीटर. पीटर यांचा पहिला चेंडू पुढे आणि मला वाटतं चेंडू सरळ सीमा पार. मुस्तफा गच्चा क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. उत्कृष्ट फलंदाजी केली होती त्यांनी, मग क्षेत्ररक्षणामध्ये ते जरा कमी पडताना दिसत आहेत. पीटर यांचा पुढचा चेंडू पुजारी यांना. पुजाऱ्यांनी वरून मारलेला आहे. बघा झेल होतं काय. हा उत्कृष्ट झेल घेतलेला आहे सुयोग जोशी यांनी. तिघांमध्ये अंडरस्टँडिंग मंगेश, सुयोग आणि स्वतः कर्णधार सतीश. आणि अचूक झेल टिपलेला आहे तो सुयोग जोशी यांनी. पुजारी साहेब यांचं योगदान अतिशय संघासाठी उत्कृष्ट ठरलेले. चांगली फलंदाजी करून ते तंबूत परततात आणि तितक्याच आनंदाने त्यांचं स्वागत करतात तंबूमध्ये त्यांचे सहकारी. पीटर यांचा पुढचा चेंडू मयुरेश यांना. एक धाव पूर्ण केली. मयुरेश यांनी दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहे.
धावसंख्या झालेली आहे 66 धावा झालेल्या आहेत. सेमी फायनलचा सामना चालू आहे. 5 षटकांचा सामना आहे. पुजारी काकांनी 23 धावा टोलवलेल्या आहेत. पुढचा चेंडू पीटर आणि परत एकदा गच्चा क्षेत्ररक्षण मुस्तफा यांच्याकडनं चेंडू सरळ सीमा पार. 2 धावांचं फक्त आव्हान. मला वाटतं की स्वतः कर्णधार नाराज दिसत आहेत. सतीश पुजारी साहेब यांनी 23 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. अभिनंदन पुजारी साहेब. आणि मला असं वाटतं की जिंकलेले आहेत मयुरेश यांनी उत्कृष्ट विजय असा चौकार मारलेला आहे. अभिनंदन पुजारी इलेव्हन संघाचं. आणि आता फायनलला गेलेले आहेत पुजारी इलेव्हन संघ. सतीश इलेवाल यांचा दणदणीत पराभव केलेला आहे पुजारी इलेव्हन संघाने. एक ओव्हर एक चेंडूने दणदणीत पराभव केलेला आहे तो पुजारी इलेव्हन संघाने. अभिनंदन विजयी संघाचं.